नमस्ते. ऑडिओ वर्ल्ड आज सादर करत आहे माइंड पॉवर. काठी घेऊन एक वृद्ध घरात गेले. मात्र एक हप्त्यानंतर ते काठी ठेवून बाहेर पळू लागले. कोणत्याही औषधाशिवाय, कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय, फक्त त्यांच्या डोक्यात एक छोटा स्विच चालू केल्याने. पण हे कसे काय घडले? ही घटना घडली 1979 मध्ये. हार्वर्डची एक प्रतिभावान मानसशास्त्रज्ञ डॉक्टर एलेन लँगर यांनी काहीतरी विलक्षण करण्याचा निर्णय घेतला. तिला वेळेत मागे जाऊन यायचे होते, पण कोणत्याही मशीनशिवाय. तिने 80 वर्षांच्या 8 वृद्धांची निवड केली. त्यांची अवस्था अशी होती की काहींना काठीशिवाय चालता येत नव्हते, काहींचे हात थरथरत होते, काहींना मोतीबिंदू झाला होता आणि काहींना त्यांचे स्वतःचे नावही नीटसे आठवत नव्हते. त्यांच्या मुलांना वाटले की त्यांचे पिता नर्सिंग होममध्ये जात आहेत, पण त्यांना माहीत नव्हते की त्यांचे पिता 1959 मध्ये जात आहेत. नाही, कोणत्याही जादूच्या जगात नाहीत. डॉक्टर लँगरने बोस्टनमधील एका जुन्या मठाला 1959च्या दशकासारखे सजवले. तिथे 1979चा एकही अंश न शिल्लक ठेवला नाही. टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट होता. 1959च्या न्यूज आणि एड सुलिव्हन शो दाखवत होते. रेडिओ त्या दशकातील गाणी वाजवत होते. पत्रिका, वर्तमानपत्रे सर्व काही 20 वर्ष जुने होते. कथा येथेच मोड घेते. जेव्हा 8 वृद्ध तिथे आले, तेव्हा त्यांना वाटले की कोणीतरी त्यांचे लगेज त्यांच्या कमरेच्या म्हणजेच त्यांच्या खोलीत घेऊन जाईल, जसे त्यांच्या घरात होते. पण डॉक्टर लँगरने ठामपणे सांगितले, इथं नाही, तुम्हाला तुमचं लगेज स्वतःच घेऊन जावं लागेल. ते सर्व नाराज झाले, गोंधळले. पण दुसरा पर्याय नसल्यानेच ते त्यांचे जड लगेज घेऊन वरच्या मजल्यावर हळूहळू चालत गेले. आणि तेव्हाच त्यांच्या डोक्यात एक पहिला संकेत गेला की मी असक्षम नाही, मी हे करू शकतो. फक्त एकच शर्त होती. या एका हप्त्यासाठी त्यांना 1959 हे वर्ष असल्याचे भासवावे लागणार होते. त्यांना भूतकाळात बोलता येणार नव्हते. त्यांना वर्तमान काळात बोलावे लागणार होते. उदाहरणार्थ, अध्यक्ष आयसेनहॉवर आता काय करत आहेत, किंवा कॅस्ट्रो हवानामध्ये काय करत आहे. त्यांना त्यावेळेच्या राजकारण, खेळ आणि चित्रपटांवर चर्चा करावी लागणार होती. जसे ते तिथेच राहत होते, त्यांना त्याच ऊर्जेने बोलावे लागणार होते जे त्यांच्याकडे त्या वयात होते. म्हणजे 55 किंवा 60. पहिले 2 दिवस त्यांना खूप संघर्ष करावा लागला. पण तिसऱ्या दिवसापासून एक विचित्र जादू आपोआप सुरू झाली. आर्थरायटिसमुळे सरळ बसू न शकणारा माणूस आता डायनिंग टेबलवर सरळ बसून त्या काळातल्या राजकारणावर वाद घालत होता. ऐकायला त्रास होणारा माणूस रेडिओचा आवाज कमी करून गाणी ऐकू लागला होता. वातावरण त्यांना हे पटवत होते की ते वृद्ध झालेले नाहीत. ते अजूनही बलवान आहेत, सक्षम आहेत, मध्यम वयीन पुरुष आहेत. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सर्वात मोठा धक्का बसला. डॉक्टर लँगरने आश्रमाच्या समोरच्या मैदानावर एक दृश्य पाहिले. तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही. 1 आठवडा आधी बसमधून उतरताना इतरांची मदत घेणारा वृद्ध आता मैदानावर टच फुटबॉल खेळत होता. हो, चक्क फुटबॉल. त्यांना धावून पाहताना असे वाटत होते की त्यांचे वय खरोखरीच 20 वर्षांनी आपोआप कमी झाले आहे. प्रयोगाच्या शेवटी त्यांच्या शारीरिक चाचण्या केल्या गेल्या. तेव्हा डॉक्टर रिपोर्ट पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांची पकड मजबूत झाली होती, त्यांच्या सांध्यांची बळकटी वाढली होती आणि त्यांची दृष्टी आणि ऐकायची शक्तीही सुधारली होती. त्यांना चष्म्याशिवाय लिटिल प्रिंट वाचता येत होते. त्यांचे IQ स्कोअर वाढले होते. सर्वात रोचक म्हणजे जेव्हा त्यांचे आधीचे आणि नंतरचे फोटो अनोळख्यांना दाखवले गेले, तेव्हा ते म्हणाले, ते नंतरच्या फोटोत खूप तरुण दिसत आहेत. याचा अर्थ केवळ त्यांच्या भावनाच नव्हे, तर त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी झाल्या होत्या. जैविकदृष्ट्या त्यांचे वय उलटे झाले होते. डॉक्टर एलेन लँगरने
असे सिद्ध केले की जेव्हा आपण आपल्याला सांगतो की मी वृद्ध आहे, मी हे काम करू शकत नाही, तेव्हा आपले शरीर ते मान्य करते आणि आपोआप ते बंद पडू लागते. आपला समाज आपल्याला शिकवतो की वृद्ध होणे म्हणजे आजारी होणे आणि आपण त्या स्क्रिप्टचे पालन करतो. पण जेव्हा त्या वृद्धांचे वातावरण बदलले गेले आणि त्यांना हे पटवले गेले की ते अजूनही तरुण आहेत, तेव्हा त्यांच्या शरीराने त्यानुसार प्रतिसाद दिला. यालाच माइंड बॉडी कनेक्शन म्हणतात किंवा अल्टिमेट प्लेसिबो इफेक्ट. तर भाऊ, तुम्ही कधी कधी म्हणता, मला वाटत नाही मी थकलो आहे, मी हे करू शकत नाही. विचार करा, 80 वर्षाचे पुरुष काठी फेकून फुटबॉल खेळू शकतात, तर तुम्ही काय नाही करू शकत? तुमच्या सीमितता तुमच्या शरीरात नाहीत, तर ते तुमच्या माइंडमध्ये, डोक्यात आहेत. जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही कमजोर आहात, तेव्हा तुम्ही कमजोर होता. आणि जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही सुपर हिरो आहात, तेव्हा तुमचं डोकं तुमच्या शरीराला तो संकेत पाठवतो. फोन बाजूला ठेवा, आरशात स्वतःला पहा आणि म्हणा, मी बॉस आहे, मी ऊर्जेची मर्यादा नाही, आय एम लिमिटलेस. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे शरीर ऐकायला भाग पडेल. सुरुवात करा. हे संपूर्ण जग तुमची वाट पाहत आहे. श्री कृष्णार्पणमस्तु.